एकदा एक राजा आपल्या महालात बसला होता. तेवढ्यात त्याला प्रधान येताना दिसला. प्रधान राजाजवळ आला. त्याने राजाला प्रणाम केला व राजाच्या कारभाराविषयी दोघेही चर्चा करू लागले. थोड्या वेळाने एक द्वारपाल तिथे आला व म्हणाला, महाराज, द्वारावर एक संन्यासी आला आहे व तो आपल्या भेटीची वेळ मागत आहे. राजा संत महात्मे फकीर यांची कदर करणारा होता. राजाने द्वारपालाला संन्यासी महाराजांना घेऊन येण्यास सांगितले. द्वारपाल संन्यासी महात्म्याला घेऊन राजाकडे आला. महात्मा येताच राजाने उठून त्यांना नमस्कार केला. आस्थेने विचारपूस केली. त्यांचा यथायोग्य सत्कार केला व त्यांना उपदेश करण्याविषयी सांगितले. संन्यासी महाराज म्हणाले, राजन, तुम्ही तुमचे राज्य अतिशय उत्तम पद्धतीने चालवित आहात. सर्व प्रजा सुस्थितीत आहे, सुखी आहे. कोणाचे कोणाशी भांडण तंटा नाही. सर्व धर्माचे लोक आनंदाने राहत आहेत. अन्नधान्य, पशुपक्षी सगळ्यात बरकत आहे. हे पाहून मला आनंद वाटतो. राजा म्हणाला, महाराज, ही स्तुती माझी एकट्याची नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांची पण आहे. महाराज, ही स्तुती बाजूला ठेवून आपण मला भविष्यकाळासाठी काय उपदेश करावा अशी विनंती आहे. संन्यासी महाराज म्हणाले, राजा, सदा सर्व काळ एकच परिस्थिती राहत नसते. त्यामुळे तुला फक्त एकच वाक्याचा मी उपदेश करतो. तो म्हणजे हेही दिवस जातील, एवढेच तू लक्षात ठेव. एवढे बोलून ते तेथून निघून गेले. राजा विचारात पडला. प्रधानांनी हे पाहिले व तो म्हणाला, महाराज, अहो, संन्यासी महाराजांनी केलेला उपदेश आपण फक्त लक्षात ठेवा म्हणजे झाले. पण राजाची तगमग काही थांबेना. कारण एवढी सुबत्ता समृद्धी असताना संन्याशाने आपल्याला हेही दिवस जातील असे का म्हटले याचा त्याला उलगडा होईना. राजा रात्रंदिवस याच विचारात गढून गेला. काही दिवसातच दुसऱ्या राजाने या राजाच्या राज्यावर स्वारी केली. राजा युद्धाच्या तयारीत कमी पडल्याने व परक्या राजाचे सैन्य आक्रमणे करीत राहिल्याने हा राजा हरला व त्याला बंदिवान करून त्या राजापुढे नेण्यात आले. तेथील राजाने राजाला कारागृहात टाकले. कारागृहात अंधार कोठडीत कोणीच नसे. राजा एकटा निराश हातास बसून राहत असे व आपल्या पूर्वीचे वैभव आठवीत असे. त्यातच त्याला एक दिवशी संन्यासी बाबा बरोबर झालेली भेट आठवली व उपदेशही झाले. त्या उपदेशाने राजाला आशा दाखवली. हेही दिवस जातील. राजा निराशेकडून आशेकडे वळाला आणि त्या दिवसापासून तो आनंदी राहू लागला. कारागृहाच्या सैनिकांना याचे कारण कळेना की कारागृहात कैदी म्हणून राहणारा राजा आनंदी कसा काय राहतो. त्यांनी त्यांच्या राजाला कळवले. तो राजाही विचारात पडला. हे कसे काय साध्य झाले. त्याने या राजाला विचारले असता या राजाने संन्यासी महाराजांशी झालेली भेट व हेही दिवस जातील हा उपदेश सांगितला. त्याने हा उपदेश ऐकताच त्यालाही जाणीव झाली की आपणही एक राजा आहोत व आपल्यावरही अशी वेळ येऊ शकते. हे जाणून त्याने राजाची मुक्तता केली. तसेच त्याचे राज्य त्याला परत दिले व मोठ्या सन्मानाने त्याला परत पाठविले. तात्पर्य, विचारामध्ये ताकद असते. एखादा विचार मानवाचे आयुष्य बदलून टाकू शकतो.